सह्याद्री पर्वत जणू काही श्री दत्तात्रय प्रभूंच्या या निवासासाठी बनलेला हा पर्वत आहे। अत्यंत हिरवागार असलेला, वनराईने समृद्ध असलेला, ज्यामध्ये पक्ष्यांचे किलबिलाट आहे, अखंडपणे वाहणारे पाण्याचे झरे आहेत, निसर्गत असलेली नैसर्गिक असलेली ही सर्व संपत्ती आणि श्री दत्तात्रय प्रभूंच्या चरणांनी पुनीत झालेली, पावन झालेली ही भूमी, आज त्या भूमीचं स्मरण करून त्या भूमीमध्ये घडलेल्या ज्या काही श्री दत्तात्रय प्रभूंच्या ज्या लीळा आहेत, तर त्या लीळा आपण श्रवण करणार आहोत। काल आपण बघितलं की सह्याद्री पर्वतावर देवल ऋषी, अत्यंत तपस्वी विद्वान असलेला हा मनुष्य, षडशास्त्र संपन्न असलेला, वेदांचा जाणता, भक्तीचं माध्यम सुद्धा तो जाणणारा, त्याचं स्वरूप जाणणारा, मनामध्ये असलेल्या एक एक प्रश्नांचं उत्तर शोधण्याची तयारी असलेला, त्या काळामध्ये भूतलावर दैवल्य ऋषी सारखा तपस्वी शोधूनही आपल्याला कुठे सापडणार नाही। अत्यंत तपस्वी आहे। त्या कालखंडामध्ये असलेले जेवढेही काही पंडित लोक आहेत, जेवढेही काही विद्वान लोक आहेत, तर ते विद्वान लोक दैवल्य ऋषीचं नाव काढल्यानंतर अनाहूतपणे त्यांचे दोन हात त्यांच्या पुढे जोडल्या जायचे, त्यांच्याबद्दल आदर होता। सह्याद्री पर्वतावर पर्णकुटी बांधलेली दैवल्य ऋषीने, आजही आपण जर गेलो तर त्या सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी देव देवेश्वरी नावाचं श्री दत्तात्रय प्रभूंच्या संबंधित असलेलं जे निद्रास्थान, ती देवल ऋषीची पूर्वी असलेली गुंफा। ब्रह्मचारी आहेत, एकटे राहतात, गावामध्ये जाऊन भिक्षा आणायची, दिवसभर निराकार असलेल्या परमेश्वराचं नामस्मरण करायचं, आणि हे नामस्मरण करत असताना मनातील जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचे उत्तर तिथं शोधायचे। कधी कधी एखादा निरक्षर असलेला जो व्यक्ती असतो, त्या व्यक्तीची कृती शुद्ध असते, त्याच्या मनातला जो भाव आहे तो भाव शुद्ध असतो। आणि कधी कधी एखादा उच्च विभूषित सुशिक्षित असलेला व्यक्ती सुद्धा त्याच्या ज्या भावना असतात, त्या भावना त्याच्यामध्ये भक्तीचा ओलावा पाहायला मिळत नाही। शाळेतले मुलं आपण पाहतो, सायन्स त्यांना शिकवल्या जातं, आणि सायन्स तेथे शिकवल्यानंतर सायन्स मध्ये सांगितलं जातं की विज्ञानाने केलेली ही सगळी प्रगती आहे, या विज्ञान युगामध्ये विज्ञान सर्वश्रेष्ठ आहे, अध्यात्म हे दुय्यम दर्जाचं माध्यम आहे। मुलांना शिकवल्या जातं की देव धर्म या सगळ्या गोष्टी नंतर तुम्हाला करायच्या आहेत, आधी तुम्ही शिक्षण करा, आधी विज्ञानाने तुम्ही परिपूर्णपणे व्हा, आणि अशा प्रकारचा आपल्याला सल्ला आजही पाहायला मिळतो। त्याच्यामध्ये बरेचसे असे मुलं असतात की आई वडील अध्यात्म परायण आणि मुलगा मात्र विज्ञान परायण। तो म्हणतो, काय लावलं तुम्ही हे भागवत, श्री दत्त कथा, याच्यापेक्षा काहीतरी एक वेगळा प्रयोग आणा गावामध्ये, लोकांना सुशिक्षित करण्याचा प्रयत्न करा, त्यांची बुद्धिमत्ता वाढवण्याचा प्रयत्न करा, अशाही प्रकारचा विचार निघू लागतो। एखादे आई वडील जेव्हा आपला पूर्वीचा जो सल्ला आहे तो सल्ला देत असतात की बाळा रे, आपली परंपरा अशा पद्धतीची आहे,
तू हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. त्यावेळेला मुलं काय म्हणतात, जुने जाऊ द्या मरणाला गुणी, जाळुनी किंवा पुरुणी टाका. आता काय किती दिवस तुम्ही आमचं आमचं म्हणत बसणार, आमच्या काळात असं होतं ना आमच्या काळात तसं होतं. मग आपली परंपरा आहे, नाही असंच केलं पाहिजे तसंच केलं पाहिजे. त्याला जायचं असतं कुठेतरी बाहेर, मांजर आडवी जाते, आई म्हणते बाळा जाऊ नको, आज मांजर आडवी गेली तुला. तो हसत बसतो, तो म्हणतो मांजर आडवी गेली. मग तो विज्ञानवादी जर तो म्हणत असेल, कदाचित विज्ञानवादी जर असेल तो म्हणत असेल की मांजर परवडली पण माणसं आडवे गेलेले नाही परवडत. कारण आजकाल मांजरांपासून धोका कमी आहे, माणसांपासून धोका जास्त वाढलेला आहे त्याचे सुधारित विचार असतात. पण ज्या वेळेला अध्यात्माचा ज्या वेळेला विचार निघतो, त्यावेळेला मात्र तो म्हणतो की जुने जाऊ द्या मरणाला कुणी, जाळूने किंवा पुरुणी टाका. त्याला काय माहिती की आमच्या पूर्वजांमध्ये एक म्हण आहे की जुनं ते सोनं. बरं नवीन काय या जगामध्ये, नवीन काय? नवीन काहीच नाही. त्याचं फक्त स्वरूप बदललं आहे, ते जुनच आहे. हवा नवीन निर्माण झाली का? कोरोनाच्या पिरियड मध्ये जो ऑक्सिजन तुम्ही घेत होते, इथूनच तर तुम्ही तो घेत होते. आकाशाने कधी आपला रंग बदलला का? की नाही नाही, 21वे शतक सुरू झालं, आता मला माझं सूर्य म्हणेल, आता मला काय सूर्यामध्ये मला आता वेगवेगळ्या प्रकारचे कलर आता मला निर्माण करायचे, कारण आधुनिक युग झालं. असं सूर्य कधी विचार करतो का? जी जमीन आहे ती जमीनच आहे, त्याच्यामध्ये कुठला बदल नाही घडला. तिचं स्वरूप आपण बदललं, तो भाग वेगळा. पूर्वीचा माणूसही भाकरी खात होता, आजही आपल्याला खायला भाकरच मिळते. पूर्वीच्या काळामध्ये भात होता, आजही आपण भातच खातोय. आपण अंगावर परिधान करत असलेले जे कपडे आहेत, तर ते कपडे तरी कुठे नवे आहेत, तेही जुनेच आहेत. पूर्वी सुद्धा रेशमांपासून वस्त्र तयार करायचे, नंतर कापसापासून धाग्यापासून वस्त्र तयार करायला लागले. आता फरक फक्त एवढा की तेच आपण मशीन मध्ये करतोय. माणसाची उंची तेवढीच आहे, माणसाचं स्वरूपही तेवढंच आहे. बदल झाला तर नेमका कुठे बदल झाला? बरं जुने जाऊ द्या मरणा लागून, त्या सोन्याला का बरं आपण जाळून देत टाकलं? सोनं का बरं आपण एवढं साठवून ठेवतो आपल्या घरामध्ये? ते तर जुनं झालं ना आता. महाभारतामध्ये सोन्याचा विचार आहे, उल्लेख आहे. कृष्ण चरित्रामध्ये त्याचा उल्लेख आहे. आता काहीतरी नवीन शोधून काढलं पाहिजे ना आपण. परंतु जे जुनं आहे तेच खरं आहे, हे विज्ञानाला सुद्धा माहिती आहे. आज आपण विज्ञानाने जे लावलेले जे शोध आहेत, त्या शोधांच्या जर मुळाशी जर जाण्याचा जर विचार जर केला, तर सगळ्यात पहिल्यांदा हे शोध तर आमच्या ग्रंथामध्ये पाहायला मिळतात. आपण असं म्हणू की विज्ञानाने विमानाचा शोध लावला, का बरं? रामायणामध्ये विमानाचा उल्लेख नाही, महाभारतामध्ये विमानाचा उल्लेख नाही. तिथं तर उल्लेख आधीच आलेला आहे. आपण नवीन काय शोध आपण लावला? तुम्ही आज शत्रूंशी लढण्यासाठी नवीन साधनं निर्माण केले, ते साधनं पूर्वी सुद्धा होते. त्याचं फक्त स्वरूप तेथे बदललं. आणि म्हणून कधी कधी एखादा बुद्धिमान असलेला व्यक्ती हा नास्तिकवादाकडे झुकू लागतो. निरक्षर असलेला व्यक्ती नास्तिकवादाकडे झुकत नाही, कारण त्याचं जे मन आहे ना, ते मन अत्यंत शुद्ध अशा प्रकारचं मन असतं. तुमच्या गावासारखं गाव होतं, मंदिर होतं, त्या मंदिरातली यात्रा होती. दिवसभर प्रचंड लोक, प्रचंड गर्दी त्या मंदिरामध्ये होती. रात्रीचे 12 वाजले, बाहेरचे आलेले दुकानं सगळे आता बंद झाले. लोकांनी जेवण केलं, लोक सुद्धा आता निद्रेच्या आहारी गेले. त्या गावामध्ये असलेली एक 70 वर्षाची म्हातारी मंदिरामध्ये आली, दरवाजा उघडला, त्या देवाला झोपवलेलं होतं, तो सुडा टाकलेला होता, तो सुडा तिने काढला. तिच्या हातामध्ये कुठली तरी बॉटल होती,
बसले त्या देवाजवळ, त्या ओट्याजवळ. त्या बाटलीतलं काढायचं, तो ओटा जो होता त्या ओट्याला तिथे चोळत बसायचं. गावातला कोणीतरी एक व्यक्ती आला, सगळं काही व्यवस्थित झालं का पाहण्यासाठी. त्यांनी बघितलं 12 वाजले, मंदिर उघडं आहे, कोणी उघडं ठेवलं काय माहिती. आतमध्ये गेला, म्हातारी तिथं बसली होती, म्हातारी काहीतरी चोळत होती. म्हातारीला त्याने विचारलं, का ग म्हातारे काय करते 12 वाजता, झोप ना तू जाऊन. ती म्हणते, बाळा मला झोपायचंच आहे, पण आज दिवसभर यात्रा होती की नाही, हजारो लोक आले माझ्या देवाजवळ. लोक मोकळ्या हाताने येत नाही, मोकळ्या मनाने येत नाही, काहीतरी इच्छा घेऊन येतात, काहीतरी मागणं देवाला मागतात. आणि माझ्या देवाचं डोकं दुखत नसेल का. तो म्हटला, बरं डोकं दुखत असेल मग काय करते तू. माझ्या देवाचं जर डोकं दुखत असेल ना, तर देवाला मी झंडूबाम लावते. हातामध्ये बॉटल जी होती ती झंडूबामची होती. झंडूबाम त्या देवाला, त्या ओट्याला तिथं लावते. म्हातारी निरक्षर आहे, परंतु तिचं जे मन आहे ना, ते मन अत्यंत शुद्ध आहे, एखाद्या फुलासारखं आहे, सुगंधित आहे, टवटवीत आहे. तिचे जे विचार आहे, तिचे विचार अध्यात्मपरायण असलेले तिचे विचार आहे. हे जे मन आहे, तर हे मन देवाला सुद्धा आवडतं. तो किती विद्वान आहे, का तो निरक्षर आहे, तो पंडित आहे का सर्वसाधारण आहे, हे मात्र देवाजवळ चालत नाही. फक्त मन आपलं शुद्ध तेथे असणं गरजेचं आहे. मन हा मोगरा अर्पुनीश्वरा, मन हा मोगरा अर्पुनीश्वरा, मन हा मोगरा अर्पुनीश्वरा. पुनरपि संसार येणे नाही, पुनरपि संसार येणे नाही, येणे नाही. मन हा मोगरा अर्पुनीश्वरा, मन हा मोगरा अर्पुनीश्वरा. मन हे सेवंती देवू भगवंती, मन हे सेवंती देवू भगवंती. पुनरपि संस्कृती, पुनरपि संस्कृती येणे नाही, पुनरपि संस्कृती येणे नाही, येणे नाही. मन हा मोगरा अर्पुनीश्वरा, मन हा मोगरा अर्पुनीश्वरा.
मन हे तुळसी देऊ ऋषिकेशी मन हे तुळसी देऊ ऋषिकेशी पुनरपि जन्मा पुनरपि जन्मा येणे नाही पुनरपि जन्मा येणे नाही येणे नाही मन हा मोगरा अर्पुनीश्वरा मन हा मोगरा अर्पुनीश्वरा पुनरपि संसारा येणे नाही पुनरपि संसारा येणे नाही येणे नाही मन हा मोगरा अर्पुनीश्वरा मन हा मोगरा अर्पुनीश्वरा मन हा मोगरा अर्पुनीश्वरा. सात्विक मन असलं की ते निस्सीमपणे परमेश्वराला शरण जातं. आणि म्हणून भगवंताला सुद्धा भक्ताचं जे मन आहे ते मन निर्मळ असणं गरजेचं आहे. ते निर्मळ मन परमेश्वराला सुद्धा त्या भक्ताचं आवडतं. देवल ऋषींना प्रश्नाचा शोध घ्यायचा होता, परंतु त्यांनी जो पर्याय निवडला तो इतरांना त्रासदायक ठरणारा होता. बऱ्याच वेळेला आपण एखादा प्रयत्न करतो, हेतू शुद्ध असतो, परंतु इतरांना जर त्याचा त्रास जर होत असेल तर त्याचा काय उपयोग. मेरुवाळा तळ्यावर स्नान करायचं, स्नान करून आल्यावर मुठभर वाळू आणायची. वाळूचं बनवलेलं जे लिंग होतं त्या लिंगावरती स्थापित करायचे. रोज 3.5 हात ते लिंग आकाश मार्गे वाढत होतं. बरेच वर्ष निघून गेले. इतकं ते उंच झालं, इतकं ते उंच झालं की शेवटी इंद्राचं असलेलं जे इंद्रप्रस्थ आहे तर त्या इंद्रप्रस्थापर्यंत ते जाऊन पोहोचलं. इंद्रदेवाला काळजी पडली, काय करायचं आता. आपण तर त्याच्याशी लढाई करू शकत नाही, कारण तो सामर्थ्याने आपल्याही पेक्षा मोठा आहे. आणि मग ब्रह्मा विष्णू महादेव तिघांजवळ गेल्यानंतर तिघांनीही सांगितलं की आम्ही काही करू शकत नाही. ब्रह्मदेवाने तर स्पष्टपणे सांगितलं की एकेकाळी तो माझा भक्त होता, मीच त्याला आतापर्यंत सगळ्या विद्या दिल्या, सगळे सामर्थ्य दिले. आता त्याची शक्ती माझ्याही पेक्षा आता मोठी वाढली, मी सुद्धा काही करू शकत नाही. शिकवलं कोणाला पाहिजे, सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तुम्ही एखाद्याला शिकवत असताना आणि तो सुशिक्षित झाल्यानंतर त्याला वारंवार आठवल्या गेलं पाहिजे की माझे निमित्त कोण आहेत, माझे उपकारक कोण आहेत, माझे गुरु कोण आहेत. पण बऱ्याच वेळेला असं होतं की शिक्षण, आपण म्हणतो की शिक्षण हे काय, तर म्हटलं वाघिणीचं दूध आहे. शिक्षणाने मनुष्य बुद्धिमान बनतो, तो हुशार बनतो. शिक्षणाने त्याची उंची वाढल्या जाते. उदरभरण जे त्याचं आहे तो शिक्षणाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने तो करू शकतो. पण शिक्षण जसं उंची आपल्याला दाखवते ना, उंचीला जसं आपल्याला पोहोचवतो ना, ती उंची नम्रतेशिवाय शोभून दिसत नाही. आणि म्हणून तर आपल्यामध्ये म्हणतात की विद्या विन येन शोभते.
कुठलीही विद्या असू द्या, त्याच्यामध्ये जर लीनता जर असेल, नम्रता जर असेल, तर ती शोभून दिसते, अन्यथा ती शोभून दिसत नाही. देवल ऋषीने निराकार असलेला परमेश्वराचं स्वरूप मला शोधायचं आहे म्हणून ते लिंग वाढवलं, परंतु ते इतरांना ठरणारं त्रासदायक होतं. आपण कधी विचार करतो का की मी एखादी कृती करतो परंतु माझ्यामुळे कोणाला त्रास तर होत नसेल ना? जर आपल्यामुळे जर कोणाला जर त्रास जर होत असेल तर त्या कामाचा काय उपयोग? त्याचं काहीच काम नाही. बऱ्याच वेळेला गणपती महोत्सव असतील, नवरात्र महोत्सव असतील, त्या कालखंडामध्ये आपण डीजे लावतो. इतका कर्कश तो डीजे असतो की आपण कधी विचारच करत नाही की या सगळ्या प्रक्रियेमुळे कोणाला काय त्रास होतो. आणि मग बऱ्याच वर्ष असं घडतं की जे वयोवृद्ध लोक असतात, त्या वयोवृद्ध लोकांना त्या डीजेतून निघणारे जे कंपन असतात ते सहन नाही होत, त्यांना अटॅक येते, काहींचे कान बहिरे होतात. माणसाचं जाऊ द्या, प्राण्यांचा कधी आपण विचार करतो का? दिवाळीमध्ये फक्त आपल्याला क्षणभराच्या मौजेसाठी आपण मोठमोठे बॉम्ब आपण पेटवतो, पण त्याच्या आवाजाने जे छोटे छोटे प्राणी आहेत, कारण त्यांची जी कर्ण श्रवण शक्ती असते आपल्यापेक्षा ती खूप कुमकुवत असते, कितीतरी प्राणी त्या कालखंडामध्ये बहिरे होतात. कधी विचार केला आपण? अशी उंची काय कामाची आपली? ती कुठल्याच कामाची नाही. तुम्ही तुमच्या मुलांना शिकवलं, खूप मोठे झाले ते, परंतु मोठे झाल्यानंतर जर स्वतःच्या आई बापाला जर आई बाप जर म्हणू शकत जर नसतील, ती उंची तरी काय कामाची? ती उंची काहीच कामाची नाही. आपल्यासारखंच गाव होतं, त्या गावामध्ये वडिलांनी खूप काबाड कष्ट करून मुलाला शिकवलं, दुसऱ्यांच्या शेतामध्ये काम करू लागले आणि मग बरेच वर्ष निघून गेले. मुलाला शहरात ठेवलं, तो खूप मोठा साहेब झाला, त्याला नोकरी लागली, विदेशात काही वर्ष राहिला, नंतर महाराष्ट्रामध्ये आला. आणि मग एका दिवशी दोघांनी ठरवलं, म्हातारा म्हातारीने, की बरेच दिवस झाले आपण आपल्या पिंट्याला भेटलो नाही, आपण मुंबईला जाऊ आणि त्याला आपण एकदा भेटू. दोघं म्हातारा म्हातारीने तयारी केली, एसटी पकडली, मुंबईला गेले. लोकांना पत्ता दाखवतात, लोकांना विचारतात, आम्हाला आमच्या पिंट्याला भेटायचं. त्या पत्त्यावर पिंट्या नव्हता लिहिलेला, पिंट्या हे फक्त प्रेमाचं नाव होतं. बऱ्याच प्रयत्नाने त्याला पिंट्याचं ऑफिस सापडलं. म्हातारा म्हातारीने चप्पल बाजूला काढली. म्हातारी साधी होती, लुगडं नेसलेली. म्हाताऱ्याच्या डोक्यावर टोपी होती, धोतर घातलेलं, मळकट घातलेले कपडे. त्या ऑफिस मध्ये असलेल्या एका माणसाला विचारलं की आमच्या पिंट्या इथे राहतो, हा त्याचा पत्ता आहे. तिथं नोकर काम करणारा म्हातारा म्हातारीकडे बघून हसला, त्यांच्या रूपाकडे बघून तो हसला. म्हातारा म्हातारीच्या लक्षात आलं, परंतु ते म्हटले जाऊ दे, शहरातले माणसं आहे, आपल्याकडे बघण्याची त्यांची दृष्टी वेगळी, सोड विषय. कळालं की आपला जो पिंट्या आहे ना, हा पिंट्या या रूम मध्ये बसलेला आहे, त्याला एक दरवाजा होता. मीटिंग सुरू होती. सांगितलं लोकांनी की आतमध्ये जाऊ नका, साहेब लोक आले जरा बाहेरचे विदेशातून, मीटिंग सुरू आहे, तुम्ही बाहेर बसा थोडा वेळ. बाहेर बसले ताटकळत. गरम होत होतं खूप. तुम्हालाही माहिती आहे की तुम्ही मुंबईला गेल्यानंतर आजही तुम्हाला एसी तिथं लागतो, एवढं गरमी असते. त्या नोकराला म्हातारीने सांगितलं, बाबा रे जरा फॅन लावता का? त्याने सांगितलं, तो फॅन तुमच्यासाठी नाही, तो फक्त आमच्या लोकांसाठी, तो तुमच्यासाठी नाही. ठीक आहे म्हटले. आपलं रुमाल काढला, हवा घालत बसले. बराच वेळ येणारे जाणारे प्रत्येक जण त्यांच्याकडे बघून हसत होते फक्त, बस. शेवटी म्हाताऱ्याला काही थांबवल्या नाही केलं. म्हातारा म्हटला, अगं चल लवकर, आपण ते एकदा पिंट्याला भेटून आपण आपल्या गावाला निघून जाऊ. दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्याबरोबर पिंट्या म्हणून म्हाताऱ्याने आरोळी दिली. त्याने बघितलं
सुटाबुटातला असलेला तो चष्मा लावलेला गोरा पान असलेला त्यांनी आपल्या वडिलांकडे बघितलं आणि बघून सुद्धा न बघितल्यासारखं केलं. त्या साहेब लोकांशी बोलत बसला. म्हातार म्हणतो, पिंट्या ओळखलं नाही का रे तू मला? ओळखलं नाही तू? बाकीचे साहेब लोक त्याला विचारतात, कोण आहे हे? पिंट्याने काय उत्तर द्यावं माहिती? पिंट्याने उत्तर दिलं, आमचा जो नोकर आहे ना इथं काम करणारा, हे त्याचे आई वडील त्याला भेटण्यासाठी आलेले आहे. शब्द ऐकला आपल्या मुलाचा. नोकर म्हटला असता तरी परवडलं असतं, परंतु नोकराचे आई बाप बनवले. म्हातारी म्हाताऱ्याकडे पाहते, दोघं एकमेकाकडे पाहतात. कधी अपेक्षितच नव्हतं त्यांना. 25 वर्षापूर्वीपासून घेतलेले जे कष्ट, ते सगळे कष्ट त्यांना आठवत होते. पोटाला खात नव्हते, परंतु आपला पिंट्या शाळेत जातो आणि म्हणून त्याला आपण भाकरी देऊ, परंतु आपण उपाशी राहू. होती नव्हती सगळी शेती विकून टाकली, कारण त्याला शहरात पाठवायचंय, त्याला शिक्षणासाठी पाठवायचंय. काहीच तर नव्हतं आता त्यांच्याकडे. दोघं एकमेकाकडे पाहतात, म्हणतात, आपलं काय इथं काम आहे आता? म्हातारीने पिशवी घेतली, म्हातारा निघाला. म्हातारीने ठरवलं, माझ्या गावात फिरताना मी माझ्या डोक्यावर टोपी घालून फिरायचो, ताट मानेने फिरायचो. मला चांगला धडा मिळाला, मी इथून पुढे कधीच टोपी घालणार नाही गावामध्ये. दोघांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. जड अंतकरणाने आपल्या घरी वापस आले. ही उंची काय कामाची? स्वतःच्या आई बापाला 2-4 लोकांच्या समोर हे माझे आई वडील आहे हे जर सांगू जर शकत जर नसेल, तर ती उंची तरी काय कामाची? उंची निकोप असावी, तर त्या उंचीला महत्व प्राप्त होतं. आणि ती उंची जर निकोप जर नसेल, तर त्या उंचीला काहीच महत्व नाही प्राप्त होत. दैवल्य ऋषीने जी उंची वाढवली होती, ती उंची खूप महत्वाची होती, कारण कुठल्याही ऋषी मुनींनी तशी उंची त्या लिंगाची वाढवलेलीच नव्हती. पण देवता लोकांना त्रासदायक ठरणारे ती उंची तरी काय कामाची? सगळे देवता लोक श्री दत्तात्रय प्रभूंकडे जातात बद्रिक आश्रमला. श्री दत्तात्रय प्रभूंना विनंती करतात की आपण सह्याद्री पर्वतावर यावं आणि त्या देवल ऋषीचं त्यांनी जे लिंग गगनाला गवसणी घालणारं जे त्याचं जे लिंग आहे, तर त्यालाच तुम्ही काय करू शकतात की आवरू शकतात. श्री दत्तात्रय प्रभूंचा निरोप घेतला आणि आता निघालेत श्री दत्तात्रय प्रभू सुद्धा या सह्याद्री पर्वतावर येण्यासाठी. श्री दत्तात्रय प्रभूंचे एकूण 10 वेश सांगितलेले आहेत. श्री दत्तात्रय प्रभू कुठल्याही एका वेशामध्ये स्थिर राहिलेले नाहीत. तुम्ही प्रत्येक चरित्रामध्ये बघा, श्री दत्तात्रय प्रभूंचे वेश बदललेले आहेत. श्री दत्तात्रय प्रभू एका जागेवर कधी स्थिर नाहीत. काशीला स्नान करायचं, बद्रिक आश्रमला पुराण श्रवण करायचं, कोल्हापूरला भिक्षा मागण्यासाठी यायचं, पांचाळेश्वरला भोजन करायचं आणि निद्रा करण्यासाठी मात्र प्रतिदिनी माहूरला यायचं. हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेला श्री दत्तात्रय प्रभूंचा असलेला क्रम. आता या व्यतिरिक्तही अनेक ग्रंथांमध्ये, अनेक दैनंदिनी जी श्री दत्तात्रय प्रभूंची आहे ती अनेक ग्रंथांमध्ये ती आपल्याला पाहायला मिळते. श्री दत्तात्रय प्रभू आता माहूरला निघालेले आहेत. निसर्गरम्य असलेला परिसर, जन्म सुद्धा निसर्गरम्य असलेल्या परिसरामध्ये घेतला आणि आपली जी जीवोद्धरणाची जी भूमी आहे ती भूमी सुद्धा निसर्गरम्य असलेल्या भूमीमध्ये त्यांनी निवडली. परमेश्वराला निसर्ग आवडतो.
तुमचे बंगले नाही आवडत परमेश्वराला. नैसर्गिक वातावरणामध्ये परमेश्वराचं अधिष्ठान असतं आणि म्हणूनच नैसर्गिक वातावरण कधीही सात्विक असतं. 50 लाखाचं घर आपण बांधलं, परंतु घरामध्ये जर कलह जर असतील तर तिथं परमेश्वर कसा थांबणार? प्रत्येकाने आपल्या मनाला प्रश्न विचारणं गरजेचं आहे. खरंच माझ्या देव्हाऱ्यामध्ये देव थांबत असेल का? आम्ही तर सगळे प्रतिकतर मांडले तिथे, परंतु खरोखरच देवाला माझा घर, माझा देव्हारा तो आवडत असेल का बरं? त्या घरामध्ये राहणारे जर माणसं सुखी दुःखी जर असतील, त्या घरामध्ये जर सतत जर कलह जर निर्माण जर होत जर असतील, तर देवाला तरी त्या घरामध्ये कसं राहायला आवडेल? आवडणार नाही देवाला त्या घरामध्ये राहणं. श्री दत्ताचे प्रभू निघालेत माहूरला, त्या सह्याद्री पर्वतावर. अत्यंत हिरवागार असलेला, वनराईंनी युक्त असलेला तो सह्याद्री पर्वत. सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी श्री दत्ताचे प्रभू आलेले आहेत. गगनाला गवसणी घालणारं जे उंच उंच वाढलेलं जे देवल्लाने वाळूचं बनवलेलं जे लिंग आहे, त्या लिंगाकडे सुद्धा श्री दत्तात्रय प्रभूंनी पाहिलेलं आहे. श्री दत्तात्रय प्रभू माहूरला आल्याबरोबर सगळ्यात पहिल्यांदा त्या देवल ऋषीच्या पर्णकुटीमध्ये जातात. त्या पर्णकुटीच्या बाहेर असलेलं जे लिंग आणि ज्या आसनावर बसून तो प्रतिदिनी मुठभर वाळू त्या लिंगावर टाकत होता, त्या आसनावर श्री दत्तात्रय प्रभू आता जाऊन बसलेले आहेत. स्वर्गातील सगळे देवता लोक आता श्री दत्तात्रय प्रभू कोणती लीळा या ठिकाणी करतात म्हणून अत्यंत आतुरतेने स्वर्गातून हे सगळं पाहत आहेत. आनंदून गेलेले आहेत सर्व की हो, आता दैवल्याच्या जाचापासून आपण मुक्त होणार. श्री दत्तात्रय प्रभू सगळे चिंतातूर आहेत आणि श्री दत्तात्रय प्रभू मात्र अत्यंत प्रसन्न आहेत. प्रसन्नवदनं देवं भुक्ति मुक्तिर प्रदायकं त्वां नमामि जगत्रात श्री दत्तात्रेयं नमोस्तुते. संकटाच्या वेळेला सुद्धा परमेश्वराचं जे मुखमंडल आहे ते अत्यंत प्रसन्न आहे. देवता लोक सगळं लीळा पाहतायत वरचे. श्री दत्तात्रय प्रभू त्या देवल्याच्या आसनावर तेथे बसलेत. देवल ऋषी गेलेला आहे मिरुवाळा तळावर स्नान करण्यासाठी. रोजच्या नियमाप्रमाणे त्याने सूर्याला अर्धोदक दिलं, त्याच्यानंतर प्रार्थना केली. प्रार्थना केल्यानंतर तिथली बुटभर वाळू त्याने उचलली. आता यायला निघाला वापस. तुम्हाला माहिती, जे लिंग त्यांनी जे वाढवलेलं होतं त्याचं सामर्थ्य कशा प्रकारचं होतं. त्याच्या अवतीभोवती 12 कोसापर्यंत माणसंही जाऊ शकत नव्हते. माणसं तर सोडा, परंतु पशु पक्षी सुद्धा त्या 12 कोसाच्या आतमध्ये आल्यानंतर त्यांचा कोळसा होऊन जायचा. एवढं त्या लिंगाचं तेज होतं, एवढं त्या लिंगाचं सामर्थ्य होतं. श्री दत्तात्रय प्रभू मात्र आलेले आहेत, आसनावर बसलेले आहेत, त्या लिंगाकडे पाहत आहेत. ते जे लिंग होतं त्याला उंची होती, परंतु त्या उंचीमध्ये अहंकार सामावलेला होता. देवल ऋषी आला, बघितलं आजपर्यंत देवता लोकांवर आपण अतिक्रमण केलं, आज मात्र माझ्या आसनावर कोणीतरी अतिक्रमण करते. बघितलं 32 लक्षणी असलेली श्री दत्तात्रय प्रभूंची मूर्त तेथे समोर आहे. श्री मूर्तीकडे त्यांनी बघितलं नाही, फक्त श्री दत्तात्रय प्रभूंची पाठ त्याने पाहिली आणि मनामध्ये तो विचार करतो अहम भावनेने,
हो, असू शकतो एखादा सिद्ध साधक माझ्या जागेवर बसू शकतो, परंतु माझ्यासारखी दिव्य शक्ती त्याच्याकडे नाही. श्री दत्तात्रय प्रभूंनी आपलं मुखमंडल फिरवलं, त्याच्याकडे बघितलं, दोघांची दृष्टादृष्ट झाली. झाल्यानंतर देवल ऋषी सुद्धा हसतोय, परंतु हसण्यामध्ये एक वेगळा असुरी आनंद त्याच्या हसण्यातून जाणवतोय. दत्तात्रय प्रभूंचं स्मित वदन आहे. तो मनामध्ये विचार करतो की तुम्ही बसू शकता माझ्या आसनावर, पण माझ्यासारखी दिव्य शक्ती तुमच्याकडे नाही आहे. त्या जागेवर उभं राहून हातामधले जे फुलं आहेत, आपला हात उंच केला, वाढवला, अगदी आकाशापर्यंत नेला, आणि जे फुलं होते ते फुलं त्यांनी तिथे ठेवले. तो म्हटला की घेऊ आपण यांचा सुद्धा समाचार घेऊ, परंतु आधी आपण आपला विधी पूर्ण करू. त्याने फुलं ठेवले, जणू काही श्री दत्तात्रय प्रभूंकडे पाहत